हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे नाशिकची मिसळ, नाशिक फेमस मिसळ। तर त्यासाठी आपण मटकी भिजत घातलेली होती आणि एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेलं आहे। बघू शकताय मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मी स्वच्छ धुतलेली आहे मटकी आणि थोडेसे वाटाणे आणि थोडेसे हरभरे घालून मटकी छान मोड आणून घेतलेली आहे। बघू शकताय आता या मटकीला आपण शिजवून घेणार आहोत। पाणी गरम झालं की त्यामध्ये ही मटकी सोडून घेऊयात। आणि थोडीशी हळद घालायची मटकीमध्ये, त्याने मटकीला कलर छान येतो। आणि चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे मटकीच्या आत मीठ चांगलं मुरलं जातं आणि छान लागते मटकी। झाकण टाकून आता 15 ते 20 मिनिटं आपण मटकी शिजवून घेऊयात। मटकी शिजते तोपर्यंत आपण वाटण तयार करूयात। तर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला। आता त्यात आपण सुकं खोबरं घालून घेणार आहोत। 1 वाटीभर खोबरं आहे सुकं। खोबरं छान आपण परतून घेऊयात। खोबरं भाजून काढलेलं आहे। आता याच कढईमध्ये आपण 1 चमचा तीळ घालणार आहोत, अर्धा चमचा खसखस घालायची। गॅस बंद करून घेते मी। आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचे आहेत, मसाले फार करपवायचे नाही आहेत। अर्धा चमचा शहा जिरे घेतलेले आहेत, हे 7-8 काळी मिरी घेतलेली आहे, थोडीशी लवंग, ही जावित्री घेतलेली आहे, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 3 हिरव्या वेलच्या, 1 मोठी वेलची आणि लवंग थोड्याशा, आणि धणे घेतलेले आहेत 1 चमचाभर। बघू शकताय मस्त भाजून घ्यायचं, गरम कढईत फक्त परतून घ्यायचं आहे। आणि हे थोडेसे जिरे घालायचे, साधे जिरे। मस्त मसाला भाजून घेतला तर काढून घेते मी मसाला। मसाला छान काढून घेऊयात भाजलेला। आता याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून आता आपण कांदा परतून घेणार आहोत तेलावरती। कांदा चिरून घेतलेला परतून घेऊयात। बघू शकता अनेक तमालपत्र घालते या कांद्यामध्ये मी। मगाशी मसाल्यामध्ये भाजायचं विसरले तमालपत्र, तर आता कांद्यात भाजून घेऊयात आपण। कांदा छान परततोय तोपर्यंत मसाला बारीक करून घेणार आहोत आपण आता। तर हा कोरडाच मसाला भाजून घेतलेला वाटायचा आहे, त्यात पाणी वगैरे घालायचं नाही, कारण खसखस वाटली जाते छान यामुळे। आणि हे सुकं खोबरं पण घालून घेते। वाटण करून घेतलं, बघू शकता हे बघा मसाल्याचं वाटण केले। आता त्यातच कोथिंबीर घालणार आहोत आपण, थोडीशी कोथिंबीर। 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। हा देशी लसूण आहे म्हणून छोट्या पाकळ्या आहेत याच्या लसणाच्या, म्हणून मी 15 ते 20 घेतलेल्या आहेत। आणि 1 इंच आल्याचा तुकडा, बघू शकता। आणि हा कांदा भाजलेला तोही घालून घेऊयात याच मसाल्यामध्ये। आता हे छान बारीक करून घेऊयात आता मिक्सरवरती। मस्त फाईन पेस्ट करून घेतली आहे, बघू शकताय तुम्ही। एकदम मस्त झालेली आहे, एकदम बारीक कुटलेला आहे बघा। आता हे मसाला बाजूला ठेवूयात। आता आपली मटकी शिजली आहे, बघू शकता मस्त मटकी शिजलेली आहे।
एकदम बारीक असं शिजून घेतलेले आहे, मऊ एकदम. आता हे पातेल्यातलं पाणी काढून घ्यायचं, मटकी बाजूला काढायची आणि पाणी बाजूला काढायचं. आता तेच पातेले मी गरम व्हायला ठेवले आणि हे बघा ही मटकी बाजूला काढून घेतली पाण्यातून. पातेले छान गरम झालं म्हणजे त्यात तेल घालून घेऊयात. तेल थोडंसं जास्त घालायचं, त्याने तर्री छान येते मिसळला. आणि तर्रीशिवाय मिसळ खाण्यात मजा नाही. तर हे बघा मस्त तेल घेतलेलं आहे गरम करून. आता आपण हे वाटण घालणार आहोत, जे आत्ता वाटून घेतलं आहे आपण. कांदा, खोबरं, मसाले सर्व त्याची फाईन पेस्ट करून घेतलेली ती तेलात घालून घेऊयात आपण. बघू शकताय. मस्त मसाला परतून घ्यायचा तेलात. आता हे 1 चमचा बेसन घेतलेलं आहे मी. हे बेसन घातल्याने आपली तर्री छान म्हणजे आपली रस्सा छान दाटसर होतो बेसन पीठ घातल्यामुळे. तेलातच परतून घ्यायचं छान बेसन पीठ सुद्धा. आणि हे घरगुती काळा मसाला आहे, काळं तिखट. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. हा गरम मसाला आहे थोडासा. बघू शकताय मसाले हे छान तेलात परतून घ्यायचे. हे थोडंसं काश्मीरी लाल तिखट आहे, हे कलर येण्यासाठी घालायचं आहे आणि तर्रीला खूप छान कलर येतो म्हणून थोडंसं घालायचं लाल तिखट. तेही छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि मटकी शिजवलेलं पाणी घालून घेऊयात आता. मस्त पाणी घालून घेतलं सर्व मटकीतलं. बघू शकता. मटकी बाजूला काढून घ्यायची. बघू शकता किती छान आमटी आपली तयार झाली. रस्सा, मिसळीचा रस्सा तयार आहे. बघू शकता. आता ह्याला एक छान उकळी काढून घेऊयात. तर्री ही खूप छान आलेली आहे आपल्या रश्श्याला. आता मगाशी मी मटकी शिजवताना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे बेतानेच मीठ घालायचं थोडंसं रश्श्यामध्ये. थोडंसं मीठ घालून घेतलं मी आत्ता रश्श्यामध्ये. बघू शकताय तुम्ही. आता छान उकळे आलेले आहे रश्श्याला आपल्या. मस्त थिकनेस पण आलाय बघू शकताय तुम्ही. आता आपण प्लेटिंग करून घेऊयात. हे बघा मी मिसळचं ताट तयार केलेलं आहे. पापड 2 पाव घेतलेले आहेत. हे कांदा, लिंबू, दही आणि मटकी घेतलेली आहे. बघू शकताय शिजवलेली मटकी. आणि ही मोठी शेव घेतलेली आहे. नाशिकमध्ये ही अशी शेव टाकून देतात मिसळमध्ये. ही थोडीशी जाड शेव आणि ही बारीक शेव, अशा 2 प्रकारच्या शेव. हे बघा हे मटकीवरती थोडीशी दोन्ही शेव टाकून घ्यायच्या थोड्या थोडं. आणि आता रस्सा घालून घेऊयात आपण. बघू शकता मस्त तर्रीदार मिसळ तयार झालेली आहे. नाशिक फेमस मिसळ. कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला. आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. छान मिसळीचं ताट तयार झालेलं आहे.
हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.